माझी एक अशीच कविता आहे जी प्रत्येकाला सरकारी ऑफिसमध्ये जाताना काय आपल्याला त्रास होतो ते तुम्हाला मी काव्य रूपात सांगतो. कसं करायचं सरकारी कामं, कसं करायचं सरकारी कामं, त्यांना हवं आहे कामाचं दाम, त्यांना हवं आहे कामाचं दाम. एका कामासाठी 50 चक्रा, एका कामासाठी 50 चक्रा, त्याचे ते घेतात रुपये 11, त्याचे ते घेतात रुपये 11. काढतात गरिबाचा घाम, काढतात गरिबाचा घाम. कसं करायचं सरकारी काम मित्रांनो, कसं करायचं सरकारी काम. 11 वाजता ऑफिसला येईल, 11 वाजता ऑफिसला येईल. 1 वाजलं नाहीतर जेवायची घाई, 1 वाजलं नाहीतर जेवायची घाई. दुपार त्यांची गप्पांच्या जाई, दुपार त्यांची गप्पांच्या जाई. 4 वाजले नाहीतर सुटायची घाई, 4 वाजले नाहीतर सुटायची घाई. काय करतात हे सरकारी काम, सरकारकडून घेतात महिन्याचं फुकट दाम. कसं करायचं सरकारी काम मित्रांनो, कसं करायचं सरकारी काम. खाकी वस्त्र हातात काठी, खाकी वस्त्र हातात काठी, उभे जनतेच्या रक्षणासाठी, उभे जनतेच्या रक्षणासाठी. सरकारवरच करतात हे उलट दमदाटी, सरकारवरच करतात उलट दमदाटी. आणि म्हणे आम्ही उभे जनतेच्या रक्षणासाठी. कसं करायचं सरकारी काम, कसं करायचं सरकारी काम. आज माननीय श्री भूमिपुत्र काव्य संमेलन संपन्न झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी नाशिक येथील कवितेचं नावाची बाई. सोनं सारे बारांचं रैतला, नावनी बांच इवांतला. सोनं सारे बारांचं रैतला, नावनी बांच इवांतला. 1926 साली दसैला क्रांती सूर्य जन्मला. आगरी खोली करडीन सगळ्यांचे मन मनात ठसलेला. परिस्थिती लय कठीण तरी गुंजा मोठ झालं. 5वीला मदार 2दा खासदार दिल्ली दरबार हलईल. त्यांचा अभिमान महाराष्ट्राला, नावनी बांच इवांतला. सर्व धर्म समाजासाठी ते शेवट परत कटलं. कधी दादरी होत गुंतवलं सरकारनी खटल्यानं. 84च आंदोलन पागदलं सारे दुनियेनं. नाना प्रकारचं कायदं काढून काही ठेवलं नफा बनवून. 5 हुतात्मते साक्षीला, नावनी बांच इवांतला. म्हणून तर त्यांचं गुणगान गावतंय मोठी जनता. नामांतराचे वादा पैशाची सल्लेकर हा म्हणता. त्याही केलेलं कार्याचं मोजमाप कोणीच करू शकणार नाही. त्यांची सारानी गरवी नेताय समाजानं भरणार नाही. वाटलं नवल साऱ्या दुनियेला, नावनी बांच इवांतला. सोनं सारे बारांचं रैतला, नावनी बांच इवांतला, नावनी बांच इवांतला. धन्यवाद. हॅलो, माझं नाव सुरेश सावंत कदम. मी भिवंडी आयगावच्या एका छोट्या गावामध्ये राहतो. एवढे लांबून मला बोलवलं आणि अध्यक्षपदी नेमवलं. मी सगळ्या प्रायोजकांचं सदस्य आभार आहे. पावला पावला आपली आगरी भाषा बदलते. कदाचित आमची तिकडची भाषा, कदाचित तिकडची भाषा आणि इकडची भाषा थोडीफार फरक असेल. दिवा पाटील साहेब मी कविता केली आगरीमध्ये. हॅलो, चला चला बस जायला, चला चला बस जायला नाही थांबायचं आता. चला चला बस जायला नाही थांबायचं आता. जाम सोडला आणि दिवांचं नाव देऊ इमानतराला. आम्ही माणसं भूमिपुत्र,
आम्ही त्यांचं भूमिपुत्र जागा आता झाल्या विरोधकांना काराला आम्ही एकजूट झाला विरोधकांना काराला आम्ही आता एकजूट झाल्या किती पण विरोध करा किती पण विरोध करा पण नाही थांबावं आता तर इमानदाराला नाव देऊ दिवाचा नाही कवा अद्यानमध्ये परत कोणची नाही कवा अद्यानमध्ये परत कोणचे हक्कावर गदा आणू नका आमचे बस झायला थांबण्यात रगत पेटला आमचे बस झायला थांबण्यात रगत पेटला आमचे जाम सोसला इमानदाराला नाव देऊ दिवाणचे वाजू दिवाणच्या नावाची तुतारी वाजू दिवाणच्या नावाची तुतारी गावागावात जागा झालेलाय गावकरी चला चला छातीचा कोट करू चला चला छातीचा कोट करू आणि नाव मात्र देवाचं देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव हे आहे कन्या सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी भूमिपुत्र काव्य संमेलन आयोजित केला होता आणि तो थोडासा काय अर्धवट राहिला होता पण आज त्याच टायमिंगला मी एक शब्द दिला होता की भूमिपुत्रांचा काव्य संमेलन करूनच दाखवणार आणि आज तो भूमिपुत्रांचा काव्य संमेलन तुमच्या समोर करून दाखवला आहे एकविरा कला संस्थेने आणि याचं सगळं श्रेय जातं हे जासई ग्रामस्थांना आणि दिबा पाटील साहेबांच्या विचारांना आता काव्य संमेलन संपलंय तर 10 मिनिटं फक्त मला द्या माझ्या कार्यक्रमाचा एक छोटासा उद्देश आणखीन आहे तो फक्त 10 मिनिटासाठी माझ्यासाठी द्या मी मोकल सरांना विनंती करतो की त्यांनी 10 मिनिटांमध्ये आपल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट करावा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश समोर येईल तुमच्या त्याच्यानंतर पुरस्कार वितरण अर्ध्या तासामध्ये आपण संपवणार आहोत धन्यवाद सर मोकल सर जयंत मोकल ठाणा कळवावरून आलेले धन्यवाद सर नमस्कार तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे आणि त्या दृष्टीने रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतील सर्वांना माहिती आहे BA BSc BCom सगळेच जण करतात पण त्या व्यतिरिक्त या पट्ट्यात जर विमानतळ होतं तर मग रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या काय संधी आपल्याकडे असू शकतील याचा एक अंदाज आपल्याला बांधता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी माझी 2 शब्द तुमच्यापुढे मांडणार सर्वात प्रथम एअरपोर्ट म्हटलं तर जॉबच्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील हे आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात पहिलं फ्लाईट अटेंडंट किंवा एअर होस्टेस हे तर सर्वांना माहिती आहे एअर होस्टेस व्हायचं तर कमीत कमी ग्रॅज्युएशन पाहिजे आणि आपल्या वक्तृत्वावर आपल्या कम्युनिकेशन स्किलवर चांगलं प्रभुत्व पाहिजे त्या व्यक्तीकडे जर स्पॅनिश रशियन इटालियन किंवा इतर भाषांचं प्रभुत्व असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये जॉब मिळू शकतो विशेष करून हा जॉब स्त्रियांसाठी असतो पण हा जॉब पुरुषांसाठी पण आहे एअर अटेंडंट म्हणून त्याला असं म्हणतात दुसरा जॉब आहे कन्सेशनरीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची एअरपोर्टवर दुकानं जी असतात किंवा व्यवसाय असतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून ती व्यक्ती अतिशय मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळवू शकते तर कन्सेशनरीज ज्या उभ्या असतात त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे मॉल्स असतात छोटी छोटी दुकानं असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला तिथून रोजगाराची संधी मिळू शकते ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर एअर ट्रॅफिक कंट्रोलर हा जो व्यक्ती असतो त्याचं वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक असतं विशेष करून स्थानिक भाषा म्हणजे मराठी इंग्लिश हिंदी आणि परदेशी भाषा जर त्याला येत असतील तर अतिशय उत्तम असतं एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं जे महत्त्व असतं तो पायलट बरोबर सतत कम्युनिकेशनमध्ये असतो आणि त्याचबरोबर एअर ट्रॅफिक सिग्नल जे कंट्रोल करतात त्यांचं मार्गदर्शन त्याला मिळत असतं आणि त्या दृष्टीने
एअर ट्रॅफिक कसं कंट्रोल करायचं आणि त्या दृष्टीने तो वाटचाल करत असतो. एअरपोर्ट इंजिनियर्स. आता एअरपोर्ट इंजिनियर्स म्हटलं तर स्ट्रक्चरल इंजिनियरपासून सिव्हिल इंजिनियर्स किंवा एव्हिएशन इंजिनियर्स इथे आपल्याला उपलब्ध व्हावे लागतात. एव्हिएशन इंजिनियरमध्ये नॉर्मली मेकॅनिकल आणि एव्हिएशनचा सहभाग असतो. एव्हिएशन इंजिनियर्स जे असतात ते तुमचं विमान रिपेअर करू शकतात. त्याला अगदी विमानाच्या गिअरपासून, क्लचपासून, विमानाच्या पंख्यापासून इंजिनापर्यंत सर्व माहिती असली पाहिजे अशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं आणि हे प्रशिक्षण नॉर्मली वेगवेगळ्या विमानतळांवर मिळतं. एअरपोर्ट प्लॅनर. विमानांचं जे नियोजन असतं किंवा विमानांची जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक कुठलं विमान, इंडिगो एअरलाईन्स आहे किंवा जेट एअरवेज आहे किंवा इंडियन एअरलाईन्स आहे किंवा परदेशी ज्या विमानसेवा आहेत तर त्यांचं ट्रॅफिक कंट्रोल जे केलं जातं त्या ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून आपल्याला कसं ट्रॅफिक कंट्रोल करता येईल याचं पूर्ण नकाशा, म्हणजे एक प्रकारे NOC नॉक नेटवर्क ऑपरेशन सेंटर तिथे असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते करता येतं. तर त्यासाठी हा एक प्रकारचा जॉब आहे एअरपोर्ट प्लॅनर. अजून एअरपोर्ट प्लॅनरची काय जरूरत असते तर विमानतळ कशा पद्धतीने बांधलं जाऊ शकतं, विमानतळामध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत आणि भविष्यातल्या जबाबदाऱ्या किंवा भविष्यामध्ये होणारं प्लॅनिंग याचं अचूक नियोजन त्याच्यामार्फत केलं जाऊ शकतं. TSA किंवा TSO एअरपोर्ट सिक्युरिटी. वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीजची तिथे गरज असते. तर नॉर्मली जसे आपल्या भारतामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, कमांडोज आहे, तसं एअरपोर्ट सिक्युरिटीसाठी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. मिलिटरीचे साहेब बरोबर ना, मिलिटरीमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचं जर आपण ट्रेनिंग करू शकलो आणि त्या माध्यमातून एअरपोर्टमधले आपले जे महत्त्वाचे आणि मॅक्सिमम जॉब्स आहेत ते आपल्याला जर घेता आले, इथल्या भूमिपुत्रांना 100% जॉब, 100% आपण व्यवसाय उपलब्ध करून देऊ शकलो तर त्यापेक्षा वेगळं काय आहे. एअर मार्शल्स. एअर मार्शल्सचं मेन महत्त्व असतं की विमानतळाची आणि विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा करणं आणि त्या दृष्टीने कुठे काही अटॅक होऊ शकतो का किंवा कुठल्याही प्रकारचं नियोजन जे पोलीस, स्थानिक पोलीस आहेत, कमांडोज आहेत किंवा देशाच्या ज्या सुरक्षा व्यवस्था आहेत त्यांची मदत घेऊन आपल्याला काय तिथे बेस्ट करता येईल याचं काम एअर मार्शल्स करत असतात. एअरप्लेन आणि पॉवर प्लेन मेकॅनिक. या व्यक्तीला विमानाच्या गिअरपासून, ब्रेकपासून, इंजिनपर्यंत सर्व प्रकारची माहिती असते आणि हे प्रशिक्षण वेगवेगळ्या विमानतळावर मिळू शकतं. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो पायलट मला व्हायचं आहे. जर पायलट व्हायचं आहे तर त्याचं भाषेवर कंट्रोल पाहिजे, भाषेवर प्रभुत्व पाहिजे आणि त्याचबरोबर कमीत कमी ग्रॅज्युएशन. त्यानंतर CPT म्हणजे कमर्शियल पायलट टेस्ट असते आणि कमीत कमी 200 तासांचं फ्लाईंगचा अनुभव जर त्याला असेल तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याला मदत होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे कार्गो सिस्टम भारतामध्ये आहे. विमानांच्या कार्गो सिस्टम म्हणजे विमानांमधून माल वाहून नेणं. त्या कार्गोसाठी अजून काय भविष्यात आपल्याला लागू शकतं हे आपल्याला पाहता येणं आवश्यक. बॅगेज हँडलर्स. बॅगेज हँडलर्सचं क्वालिफिकेशन कमीत कमी 10वी ते 12वी असतं तरी सुद्धा चालू शकतं, पण बेसिक त्याला इंग्लिशचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि बॅगेज हँडलिंग म्हणजे काय की माल उतरवायचा आहे पण तो असं फेकून द्यायचा नाही, तर तो माल उतरवताना कशा काळजीपूर्वक उतरवायचा आहे. कन्व्हेअर बेल्टवरून तो माल किंवा एखाद्या वस्तू कस्टमरचे बॅगेज आहे ते कशा पद्धतीने पास ऑन करायचं आहे हे बॅगेज हँडलर्सचं काम आहे. आता अजून महत्त्वाचं टुरिझमच्या दृष्टीने जर आपल्या इथल्या स्थानिक बांधवांनी वेगळी चळवळ निर्माण केली, व्हॉल्वो किंवा मर्सिडीज सारख्या गाड्या म्हणजे मोठ्या बसेस, त्या माध्यमातून जर आपण इथे व्यवसाय चालू करू शकलो तर इथल्या भूमिपुत्रांना, आगरी कोळ्यांना, कराडी समाजाला आणि मराठी समाजाला एका मोठ्या लेवलला रोजगार प्राप्त होऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा व्यवसाय कसा करू शकतो माणूस तर टूर गाईड. टूर गाईड जर त्याच्याकडे MTDCचं जर सर्टिफिकेट असेल, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं जर सर्टिफिकेट असेल आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या भाषांचं प्रभुत्व असेल, विशेष करून पाश्चिमात्य भाषा रशियन, ब्राझिलियन, फ्रेंच, इटालियन आणि ऑफकोर्स इंग्लिश, तर त्या व्यक्तीला
माझी एवढीच विनंती आहे, आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करून इथल्या भूमिपुत्रांनी मॅक्सिमम इथले जॉब आपल्याला कसे मिळू शकतील, त्याचबरोबर इथला रोजगार आपल्या भूमिपुत्रांकडे मॅक्सिमम कसा राहील यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी सुभाष गरज सर यांना विनंती करतो. पहिला पुरस्कार जातोय भाविका भगवान काम करे, राहणार कर्जत. शैक्षणिक क्षेत्रामधला हा पुरस्कार. ही मुलगी 11वीला असून सुद्धा आदिवासीच्या मुलांना मोफत शिक्षण देते. आदिवासी मुलांच्या मोफत शिक्षण देते. वीट कामगारांच्या मुलांच्या शाळा चालू केल्या त्या एवढीशा मुलीने समाजाचा गौरव आहे, समाजभूषण आहे. एकविरा कला संस्थेतर्फे त्यांना आम्ही विशेष सन्मान देत आहोत. न्यायाधीश रामचंद्र भोईरकर, गीतकार संगीतकार, अलिबाग श्रीवर्धन वरून आलेले आहेत. मी विठ्ठल सरांना विनंती करते की त्यांना पुढील पुरस्कार द्यावा. ज्ञानदीप शंकर पाट गाणी लिहिली त्यांनी. पुढील पुरस्कारासाठी मी विनंती करतो की अभिनंदन सर संस्थेच्या तर्फे तुमचं फार फार अभिनंदन. सामाजिक क्षेत्रात उच्चस्तरीय काम करत आहेत आणि समाजाचं नाव संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध करत आहेत. त्यांना आम्ही संस्थेच्या वतीने एकविरा कलाचा सन्मान विशेष 2000 देतो. यशवंत घरसकर साहेब यांना विनंती करतो की हा पुरस्कार तुम्ही त्यांना द्यावा. डॉक्टर विनोद पाटील, जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण प्रोत्साहन देऊया त्यांना. पुढील पुरस्कारासाठी मी भाई दुष्मी येथील प्रकृती फार्माचे गांडूळखत निर्माते जरी ते उपस्थित असतील तर त्यांनी हा त्यांचा पुरस्कार स्वीकारावा. प्रकृती फार्मा अपसेट. पुढील पुरस्कार नीलम कमलाकर चौधरी, जिला आपण पाटीवाली बाई म्हणून ओळखतो. प्रत्येक मोर्चामध्ये बाळासाहेब यांना विनंती करतो की हा नीलम यांना पुरस्कार द्यावा. पाटीवाली बाई प्रत्येक मोर्चामध्ये पाठी घेतलेली असते आणि त्याच्यावरती घोषणा दिलेल्या असतात. बाळासाहेब विनंती करतो तुम्हाला नीलम यांचा एक सन्मान. पुढील पुरस्कार अभिनंदन नीलम पाटील मोर्चा यांनी करून विमानतळाच्या मुद्द्याला हात घालून मुंबईमध्ये जनजागृती केली. पुढील पुरस्कार देण्यात आहे सूरज किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये तो समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्यासोबत मानस पाटील हा रशियन चॅम्पियनशिपसाठी किक बॉक्सिंगसाठी गेला होता. तर सूरज टकले यांना आम्ही एकविरा कला संस्थेचा विशेष सन्मान देत आहोत आणि मानस सुद्धा सोबत आहे. पुढील पुरस्कारासाठी अभिनंदन सूरज. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सूरज क्लासेस सुद्धा घेतो. सूरज भूमिपुत्रांना 50% डिस्काउंट देऊन क्लासेस चालू कर. पुढील पुरस्कार जातो वैभव रघुनाथ भुंडेरे. हे एक शेफ आहेत, मास्टर शेफ वैभव रघुनाथ भुंडेरे. ते कलिंगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकनेते दिवापणे साहेबांचं पिंपळाच्या पानावरती पान वगैरे फोटो पाहिले असतील तुम्ही. तर हे काढणारे हे आहे. मी मुकादम सरांना विनंती करतो त्यांनी वैभव यांना तो एकविरा कला संस्थेचा विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करावा. पुढील पुरस्कारासाठी मी विनंती करतो अभिनंदन वैभव. कलिंगडावरती तो छत्रपती शिवाजी महाराज दिवासाहेबांचं चित्र काढतो कलिंगडावरती. अभिनंदन वैभव. पुढील पुरस्कारासाठी मी विनंती करतो की बाळासाहेब यांना विनंती करतो पुढील पुरस्कारासाठी राजश्री राजेंद्र पाटील. टेलरिंगचा व्यवसाय आहे त्यांचा. त्या टेलरिंग व्यवसाय करून सुद्धा समाजातील अनेक महिलांना स्त्रियांना त्यांनी कमी खर्चामध्ये टेलरिंगचा व्यवसाय शिकवल्याने अनेक नवीन टेलर तयार केले. अतिशय कष्टकरू यांचा स्वभाव आहे. त्यांना आम्ही हा एकविरा कला
अभिनंदन राजश्री मॅडम, एकविरा कला संस्था तुमचं अभिनंदन. टेलरिंगच्या व्यवसायामध्ये बघा, आपल्या समाजातील टेलर आहेत हे दुसऱ्यांना शिकवतात आणि नवीन टेलर तयार करतात. सुनील राणू लाणे नाशिकवरून, नाशिक इगतपुरीवरून मी सुभाष सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. नाशिकवरून वकील आहेत ते आणि समाजाच्या मुलांना मोफत ट्रेनिंग देतात. ट्युशनच्या सुनील राणू लाणे ॲडव्होकेट. नाशिक इगतपुरीला सुद्धा आपला समाज आहे. आपला फक्त पनवेल, नवी मुंबई, रायगडला, ठाण्यालाच नाही आहे, तर नाशिकच्या 22 गावं आपली आहेत. तो आदित्य यशवंत घरत. मी विठ्ठल सरांना विनंती करतो हा पुढील पुरस्कार द्यावा. आदित्य यशवंत घरत वेट लिफ्टिंग मध्ये हा पुरस्कार जातोय. तुम्ही बघाल आदित्य येतोय आणि वेट लिफ्टिंग आणि आदित्य, वेट लिफ्टिंग इज इक्वल टू आदित्य असं केलं तर तुम्हाला स्पष्ट जाणवेल आदित्य किती जास्त आहे. नवी मुंबईमध्ये अनेक त्याचे पारितोषिकं पटकवली आहेत आणि हा मूळ म्हणजे हा ठाणे गावचा आहे. भूमिपुत्र दिवस साहेबांच्या भूमीतला आहे. मी पुढील पुरस्काराची विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय जासई. मित्रांनो, प्राचार्य ज्यांच्या हातात संपूर्ण शाळेची जोड असते, मी यशवंत सरांना विनंती करतो की पुढील पुरस्कार हा शैक्षणिकरित्या सरांना द्यावा. अभिनंदन तर तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे, कारण की आम्ही तुम्हाला शुभेच्छा देण्यापेक्षा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर असणं गरजेचं आहे. आणि जोरदार सरांचा आपण सन्मान करूया. करतो की धनाजी बाबू म्हात्रे सर, शैक्षणिक क्षेत्रातला हा पुरस्कार आहे आणि सरांचं अक्षर खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर अक्षरावरती अनेक त्यांनी किताब पटकवले आहेत. आपल्या समाजासाठी तो भूषण आहे की सुंदर अक्षराचे सर आहेत आणि यांचं अक्षर सुंदर त्याने अनेक मुलांना सुंदर पद्धतीने घडवलंय. तर आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करतो. एकविरा कला संस्थेच्या वतीने विशेष सत्कार. एकविरा कला संस्थेच्या वतीने ते सर आहेत, त्यामुळे त्यांचं नाव आपण आदरणीय घेऊया. श्री सर समीर शंकर म्हात्रे यांना शैक्षणिक क्षेत्रात हा पुरस्कार जातोय. हा पुरस्कार देण्याचं एकमेव कारण हा की ते ज्या मुलांना आई वडील नाही आहेत किंवा ज्या मुलांचे वडील वारले किंवा ज्या मुलांची आई निराधार आहे किंवा ज्या मुलाला आई नाही आहे अशा मुलांना ते मोफत शिकवणी देतात. म्हणजे कुणाची घरातील परिस्थिती जर खराब असेल तर समीर सर हे अगदी मोफत त्याने शिकवणी देतात. म्हणजे समीर सर हे समाजाचे भूषण आहेत. त्यांना एकविरा कला संस्थेतर्फे एकविरा कला संस्था सन्मान करण्यात येत आहे. एकविरा माते की, एकविरा माते की. आता वळूया पुढील पुरस्कार सन्मान सोहळा. त्याच्या भूमिपुत्र सन्मान सोहळा. पहिला पुरस्कार जात आहे श्री मधुकर विलास मधुकर पाटील. शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा पुरस्कार जातोय. विलास मधुकर पाटील विलास मधुकर पाटील समाजातर्फे भूमिपुत्र सन्मान तुम्हाला प्रदान करते. भूमिपुत्र सन्मान. अभिनंदन विजेत्यांचे, अभिनंदन मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार आम्ही एकविरा कला संस्थेतर्फे दिवा महोत्सवमधील पुढील पुरस्कार देत आहोत. गजानन परशुराम किरी. गजानन किरी एकविरा कला संस्थेतर्फे त्यांना भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पालघरवरून आले ते
पालघरचे भूमिपुत्र आपले जोरदार करण्याचं स्वागत करूया. पुढील पुरस्कारासाठी मी विनंती करतो हेमंत नामदेव के तोंडिलकर. आपल्या भूमिपुत्राचा पॅटर्न हा नैसर्गिक खतांवरती लागेल, त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे की हेमंत पॅटर्न हा महाराष्ट्र सरकारमध्ये लागावा. जोरदार टाळ्याने हेमंत आलेले आहेत. अर्धांगिनी त्यांच्या सोबत आहेत, म्हणजे ज्याच्या सोबत अर्धांगिनी असते त्याचं यश कोणी रोखू शकत नाही. आणि अभिनंदन हेमंत. पुढील पुरस्कार जात आहे कुमार नॅशनल चॅम्पियनशिप विजेता 7 वर्षाचा स्वरांश सागर कोळी बेलापूर येथील 7 वर्षाचा स्वरांश सागर कोळी बेलापूर इथला 7व्या वर्षी मास्टरमाइंड मध्ये उत्तम क्रमांक मिळवलेला स्वरांश सागर कोळी बेलापूर येथील त्याला भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करत आहोत. अभिनंदन. स्वरांश मास्टर माइंड आहे, त्याच्या एवढा बुद्धिवान आता मी तरी नाहीये, कारण की त्याला भरपूर काय सरळ आठवत कधी तर पण विचारा. तो हुशार मुलगा आहे तो, त्याच्यामुळे ते जरी आपले मान्यवर असले अतिथी असले तरी आपले भूमिपुत्र आहेत. त्यामुळे पुढील त्यांना भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करते भगीरथ लगरे सर यांना भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. उपसभापती पंचायत समिती नाशिक इगतपुरी यांना भूमिपुत्र पुरस्कार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून प्रदान करण्यात येईल. मान्यवरांना दिबा साहेबांच्या भूमीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. अभिनंदन सर. पुढील पुरस्कारासाठी मी पुढील पुरस्कार जात आहे पुन्हा एकदा नाशिक इगतपुरीमध्ये श्री धनराज गणपत मसने दिग्दर्शक आहेत, वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत, अनेक गाण्यांच्या अल्बमचे दिग्दर्शक आहेत. धनराज सर आणि आम्ही कदाचित आपण सारखं थेट काम करतोय. पहिल्यांदा भेट झाली. तुम्हाला संस्थेच्या वतीने हा भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. दिग्दर्शक आहेत ते डायरेक्टर आहेत आपल्या समाजाचे नाशिक इगतपुरी येथील. धन्यवाद. पुढील पुरस्कार कमलाकर म्हात्रे बॉडी बिल्डिंग ठाणा कळवा. ते आई वडिलांच्या सोबत इथे आलेले आहेत. मी विनंती करेन आई वडिलांसोबतच इथे या तुम्ही स्टेजवरती. आम्ही समाजाच्या वतीने तुम्हाला भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करीत आहोत. बॉडी बिल्डर आपल्या समाजाचे ठाणा कळवा येथे राहणारे, मूळ गाव त्यांचा हशिवरा पेदारी, आणि ते आता इथे जाणार आम्ही भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करत आहोत. मान्यवरांना सर्व विनंती आहे. अभिनंदन. आपल्या समाजातील बॉडी बिल्डर आणि राकेश, तुम्हाला विनंती आहे की इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आपल्या समाजाला तुम्ही घेऊन या अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. इंटरनॅशनल चॅम्पियनशिप पाहिजे ना. आपला आगरी कोणी समाजाचा माणूस तिथं पोचला पाहिजे ना. प्रत्येक पोझिंगवर आई माझी कोणाला पावली लागला पाहिजे. तर अभिनंदन. पुढील पुरस्कार आम्ही आमंत्रित करतोय. भूमिपुत्र पुरस्कार सन्मान 2021 माजी सैनिक माननीय श्री जगदीश जामोद पाटील यांना
माननीय श्री जगदीश जागोर पाटील भिवंडी येथील माजी सैनिक, त्यांच्या छातीवरती जेवढे लेबर आहे त्याच्यावरून तुम्ही समजलं असाल की शहर असो वा बॉर्डर असो, आगरी माणूस काय थांबणार नाही, 2-4 गोळे घातल्याशिवाय परत येणार नाही. त्यांच्या छातीवरचे लेबर बघून सांगू शकतो की जागूर सरांच्या जगदीश सरांच्या नावावरती पुस्तक असतील. तर आम्ही पुढील पुरस्कार आम्ही देत आहोत माननीय श्री संतोष काशीनाथ भगत, पुन्हा एकदा इगतपुरी नाशिक, शैक्षणिक क्षेत्रातला हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मोफत कोरोना काळामध्ये मोफत शिकवलं त्यांनी मुलांना, आजही ते मोफत ट्युशन घेतात समाजातील मुलांना. मी स्वतः जाऊन चेक करून आलोय की खरंच मोफत घेतात का, तर क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये कळलं सर 3 वर्ष मोफत शिकवत आहेत. अभिनंदन सर. आणि नाशिक इगतपुरी मध्ये आता आपला अनुभव महोत्सव पोहोचतोय. सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये जातोय डॉक्टर विजय शंकर पाट यांच्या स्वरूपाने. मित्रांनो, सांगायचं कारण हे की हे 2 भाऊ आहेत, हे जुळे आहेत, पण दोघंही अहोरात्र समाजासाठी झटतायत, समाजाच्या कामासाठी झटतायत. अर्ध्या रात्रीला फोन करा, तुमचा फोन त्यांनी जर नाही उचलला तर मी संस्था बंद करेन. या विश्वासावरती तर तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढील पुरस्कार गीतकार, संगीतकार माननीय श्री कैलाश विलास मसणे, गीतकार संगीतकार, अनेक लव सॉन्ग, सॅड सॉन्ग, एकविराईचे सॉन्ग ज्यांच्या नावावरती आहे. अनेक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं, अनेक गाणी लिहिलेले. कर्जत येथील आपले भूमिपुत्र कैलाश विलास मसणे यांना आम्ही भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करत आहोत. गीतकार आहेत आपल्या समाजाचे आणि एकदम शांत स्वभावाचे, कोणाशी वाद घालणार नाही, काय घालणार नाही, गप आपलं गाणं लिहायचं काम म्हणजे एवढा सुंदर त्यांचा विचार आहे. आणि आम्हाला तो माननीय श्री विक्रांत दीपक घरत, माननीय श्री विक्रांत दीपक घरत म्हणून काम केलंय आणि ते समाजात विक्रांत सरांसारखे नवीन गिर्यारोहक तयार झाले पाहिजे. तर तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ते स्वतः कॉलेज शिक्षक आहेत आणि गिर्यारोहक सुद्धा आहेत आणि लेक्चरर सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी ते मार्गदर्शन देत असतात. केदार नारायण लाल उपस्थित आहेत का इथे? अपसेट आहेत. कबड्डीमध्ये त्यांचं अलिबागमधून आपण नाव लिहिलं होतं. पुढील पुरस्कार माननीय श्री साधन मोहन भोईर, भूमिपुत्र सन्मान 2021, दिग्दर्शन या क्षेत्रातला अनेक गाण्यांना त्यांनी दिग्दर्शन केले. साधन मोहन भोईर पुढे उपस्थित असतील, त्यांनी पुरस्कार घ्यावा. मला आवाज पोहोचतोय. साधन मोहन भोईर केले आणि कॅमेरा केले आणि गाणी त्यांनी तयार केले. स्वतः दिग्दर्शक आहे, स्वतः तो कॅमेरा पण आहे. साधन मोहन भोईर आपल्या समाजाचा एक चांगला दिग्दर्शक तयार होत आहे. त्याला शुभेच्छा. पुढील पुरस्कार श्री विवेक द्वारकानाथ पाटील, अमेरिका येथे झालेल्या निबंध स्पर्धेमध्ये आपल्या भाषेतील विवेक द्वारकानाथ यांनी सर्वोच्च कामगिरी केली आणि आपल्या समाजाचं नाव अमेरिकासारख्या ठिकाणी कोरलं. विवेक द्वारकानाथ पाटील यांना आम्ही भूमिपुत्र सन्मान प्रदान करत आहोत. अभिनंदन 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 अभिनंदन. पुढील पुरस्कार नवनिर्माण सेना पेठ तालुका अध्यक्ष माननीय श्री रुपेश वासुदेव पाटील कुठे इथे उपस्थित असतील तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा.
पुढील पुरस्कार तुम्ही फेसबुकवरती पाटीलजी नावाचा पेज बघितला असेल तर तो पेज चालवतात हे महेंद्र गुरुनाथ पाटील लेखक आहेत. ते निबंधामध्ये ते म्हणजे अग्रेसर आहेत. कथा लेखनात अनेक कथा त्यांच्या नावावरती आहेत आणि अनेक कथा त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप मारलेली आहे. महेंद्र गुरुनाथ पाटील जोरदार टाळ्याने एका लेखकाचा सत्कार होऊ द्या. पुढील पुरस्कार जात आहे गायक समाधान खोपेरकर भूमिपुत्र सन्मान 2021. म्हणजे भूमिपुत्रांना शेवटचा पुरस्कार जात आहे आपल्या समाजाचे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री पुंडलिक म्हात्रे सर यांना जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. भूमिपुत्र सन्मान 2021. कलाकार आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. चित्रकलामध्ये तृतीय क्रमांक जातोय पवन हरिशंकर यादव. पाच ते 12 गट. द्वितीय क्रमांक जातोय अंजली स्वदेश यादव. पहिला नंबर जातोय अर्पिता अरुण ठाकूर. गटातील क्रमांक जातोय राजेंद्र पाटील. तृतीय क्रमांक जातोय राजेंद्र पाटील. तिसरा क्रमांक वय वर्ष गट राजेंद्र पाटील. क्रमांक जातोय ओंकार विश्वास पाटील आणि दिबा चित्रकला स्पर्धेचा विजेता 2021 चा विजेता प्रथम क्रमांक जातोय साहिल राजाराम म्हात्रे. प्रथम क्रमांक दिवा चित्रकला स्पर्धेचा. सुस्नेहा शिवकुमार पाल. क्रमांक जातोय तृतीय सुस्नेहा शिवकुमार पाल. तृतीय क्रमांक जातोय अंशिका मिथुन म्हात्रे. दुसरा क्रमांक रेशवी अंकिता पण रेशवी गावातले. चंदन भगत दिबा गायन स्पर्धेचा विजेती श्रेया चंदन भगत. उत्तेजनार्थ
टेबल लागली 7 महिन्यानंतर यादवची बोलतो 7 महिन्यानंतर दिबा वक्तृत्व स्पर्धा 2021 केडी विधी मुकेश जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि अभिनंदन करूया केडी विधी मुकेश. दोघंही करतात ते एकविरा कला संस्था सन्मान 2 गांडूळ खत निर्मिती करतात ते दोघं आणि मॅडम टायपिंग करत असतात. खूप कमी पैशात ते कामं करतात. जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करूया अभिनंदन करतो वास्तविक शुभेच्छा. आपल्या समाजाचा हिरो सनी फडके. हॅलो फर्स्ट टाइम ऐकलं होतं पण माझ्यामुळे सॉंग गाण्यासाठी आतापर्यंत काही सांगत होतं तर खूप सगळ्यांचा सपोर्ट घेतला आहे आणि असंच सपोर्ट करता त्याच्यामुळे अजून आम्ही चांगले गाणे शुभ हे गाणं तुम्ही नक्की यूट्यूबवरती बघा. सगळीने खूप मेहनत केली त्या गाण्यासाठी आणि हा सन्मान चिन्ह आणि तुळशीवर रोपं देऊन आम्ही त्यांना समर्पित करतो. दिबा कला सन्मान हे सर्व कलाकार आहे आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो की अशी छान छान गाणी तुम्ही बनवत राहा आणि आपल्या समाजासाठी नवीन हिरो तयार होत आहेत. आपल्या समाजाचे हिरो तयार होत आहेत. यांना प्रोत्साहन द्या, यांना प्रसिद्धी द्या. पुण्यामध्ये जान्हवी धनंजय सुर्वे, अनुष्का संतोष खडसे, अनुष्का संतोष खडसे आहे. प्राची वैभव पाटील, प्राची वैभव पाटील दिबा महोत्सवाची विजेती प्राची वैभव पाटील. मोठा गट तृतीय क्रमांक स्नेहल आबा थोरात. मोठा गट तृतीय क्रमांक स्नेहल आबा थोरात. शाळेने कोणीतरी ती घेऊन द्या. दिबा महोत्सव 2021 दिबा निबंध स्पर्धा विजेती. दिबा निबंध स्पर्धा विजेती संतोष पाटील. प्रतीक्षा संतोष पाटील आहे का कुठे? त्या आयोजक प्रतीक्षा या कला संस्था आयोजित दिबा महोत्सव 2021 या कला संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील दादांना आम्ही छोटीशी भेट देतोय. त्या भेटीच्या मागचा उद्देश आहे दिबांच्या विचारांच्या वरती चालणारा हा माणूस आणि याच दिबांच्या विचाराने पावन झालेल्या भूमीमध्ये एवढ्या जणांचा सन्मान करणे ही काही खायची गोष्ट नाही. आणि हे प्रेम संभाजीराजांचे प्रेम देण्यामागचं कारण आहे का? दादांचं YouTube चॅनल आहे तेजस पाटील PP. त्याच चॅनलवरती सगळ्यात जास्त मोस्ट व्ह्यूज या ज्या व्हिडिओला मिळाले ते संभाजीराजांचं गाणं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही तेजस दादांना संभाजीराजांची फ्रेम देतो. तर त्यांचा त्यांनी स्वीकार करावा ही त्यांना मी विनंती करतो. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती
वर्धनकर ही सगळ्यात मोठी भेट आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शोध करण्याचं काम मी करत आहे गेली 2 वर्षापासून. छत्रपती संभाजी महाराजांवरती मराठी हिंदी अशी गाणी तयार करतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती भारतात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषामध्ये गाणे बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यासाठी ही भेट मला खूप जय शंकर. कॅमेरामन सचिन मुक्तम, आपले हे कॅमेरामन आहेत सचिन मुकदम. आणि आता सर्वात महत्वाचा सन्मान राहिलाय तो म्हणजे सर्वात महत्वाचे 2 सन्मान राहिले ते म्हणजे ज्यांनी पडद्याच्या मागे राहून हा कार्यक्रम पूर्ण सांभाळला तो तायांना विनंती करतो तुम्ही दोघी या. तुमचा आम्ही सन्मान करतोय संस्थेच्या वतीने. ह्या दोघींनी पूर्ण कार्यक्रम हँडल केला स्टेजवरचा. त्यांनी स्पर्धेचं नाव नोंदणी पण केली आणि इथे पण कार्यक्रम हँडल केला. त्याच्यानंतर माझे काही मित्र आलेले आहेत आपल्या समाजाचे बॉक्सर आणि नॅशनल प्लेयर आहेत हे सन्मानित करीत आहोत. त्यानंतर सदानंद म्हात्रे सर यांचा सुद्धा सन्मान होतोय. त्याच्यानंतर हा 2 मिनिटं सुरज टाकले समीर जरा स्टेजवर ये. आज या युवा महोत्सवामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कार्यक्रम ते काके हे सर्व हात होते. या सर्व हातामध्ये यशस्वी झाला. मी सर्वांचा आणि दासा ग्रामस्थ आणि इथे सर्व असलेले मंडळी यांना मी आभार व्यक्त करतो. सर्वात जास्त कार्यक्रमाला काही लोकांनी मेहनत केलेली आहे. त्याच्यात तुम्हाला चेहरे दिसत असतील. सुभाष दादा आहेत, सर आहेत, पुंडलिक म्हात्रे सर आहेत. या सर्वांनी खूप मेहनत केली आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. तसेच शेख सर, शाळेचे प्रिन्सिपल धाक सर सुद्धा मला खूप हातभार लावला. त्याच्यानंतर महिला मंडळ दासई महिला मंडळ, सावित्रीबाई महिला मंडळ, त्याच्यानंतर महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट, राजीबाई शाळा दासई, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय दासई, ग्रामपंचायत ते ग्रामस्थ दासई सर्वांनी यशस्वी करण्यासाठी मेहनत केली. तेजस पाटील फक्त एक माध्यम होता. कार्यक्रम या सगळ्यांनी पूर्ण केला. मी फक्त त्या कार्यक्रमाची ठेडकी टाकली. मी काही केलं नाही. केलं ते सगळं या सगळ्यांनी केलं आणि वाचांनी केलं. आणि माझी नवी मुंबईमधील 2 भाऊ इथे आलेले आहेत. त्या दोघांना एक विनंती आहे. यावर्षी दिबा महोत्सव हा रायगडमध्ये झाला, दासेगावात झाला. 2021चा दिबा महोत्सव नवी मुंबईत झाला पाहिजे. 2022चा दिबा महोत्सव नवी मुंबईत झाला पाहिजे. आणि मी माझ्या परीने 1 दिवसाचा केला. तुम्हाला विनंती करतो तुम्ही 5 दिवसाचा दिबा महोत्सव करा. मी 5 दिवस येईन तिथे काम करायला. विनंती आहे त्यांना माझ्याकडून. आणि ते दिबा महोत्सव 5 दिवस ठेवतीलच आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप यश मिळव. तर हा कार्यक्रमची आभार प्रदर्शन मी सुभाष सरांना करतोय. विनंती. या ठिकाणी हा एकविरा मंच आणि हा उत्तम तऱ्हेने हा कार्यक्रम यशस्वी केला. अर्थात सर्वांची चांगली साथ मिळाली, सगळ्या प्रेक्षकांची मिळाली, विद्यार्थ्यांची मिळाली, जे त्यांनी स्पर्धा घेतल्या स्पर्धकांना साथ मिळाली. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. म्हणून ह्या कलामंचाद्वारे मी सर्वांचा आभार मानत आहे. तसेच हा आम्हाला मंगल कार्यालय
करण्यासाठी. म्हणून मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपतो. धन्यवाद. शुभरात्री. दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने दिबा महोत्सव कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. दिबा पाटील साहेबांचा, दिबा पाटील साहेबांचा, भूमिपुत्रांचा जय दिबा.